महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं जे विमान अपघातात दुर्दैवी असं निधन झालं होतं, त्या अनुषंगाने बारामती तालुक्यातल्या विविध संस्थांनी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायती असतील किंवा विविध ज्या सामाजिक संघटना असतील किंवा इतर तरुणांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री आता गृहमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल असतील, केंद्राचे गृहमंत्री, केंद्राचे पंतप्रधान, त्यासोबत देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे सर्वांच्या वतीने सामूहिकपणे बाबा ही जी घटना घडलेली याची सामूहिकपणे निपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर यावं, आदरणीय दादांप्रेमींसमोर यावं अशी मागणी या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही केलेली असून सोमेश्वरनगर येथील पोस्टाच्या माध्यमातून पोस्टल स्पीड पोस्ट करून या सर्वांपर्यंत आमची जी मागणी आहे ती सर्व तरुणांच्या वतीने आम्ही त्यांच्यापर्यंत मांडलेली आहे. तर आमची पुन्हा एकदा या निमित्ताने नम्र विनंती आहे की जे काही सत्य असेल, आदरणीय दादांचा जो घातपात आहे अशी जी लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची आणि शंकेची जी आत्ता सध्याची अवस्था आहे आणि हे सगळं परिस्थिती पाहता त्याला कुठेतरी दुजोरा मिळतो आहे, तसं नसेल तर त्यांनी निपक्षपातीपणे तात्काळ याची चौकशी करून लोकांसमोर ह्या बाबतीतली सगळी वस्तुस्थिती लवकरात लवकर सामोरं आणावी अशी आमची या निमित्ताने मागणी आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की दादांसाठी आपण सर्वांनी बाहेर पडावं. दादांसाठी जे आपल्याला करता येतंय ते करावं, कारण दादांनी आपल्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी खूप काही केलं आहे. पण आज दादांसाठी आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे. तर सर्वांना विनंती आहे, सर्वोपरी सर्वांनी दादांचं सत्य बाहेर निघण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत, हीच एक माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.